टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्याला सगळ्यांना आठवत असेल 2 महिन्यापूर्वी मी स्वतः दिल्लीमध्ये JNU मध्ये जाऊन आलो होतो आणि तिथल्या ज्या कुलगुरू आहेत त्यांना मी विनंती केली होती की 2 महत्त्वाच्या गोष्टी त्या JNU मध्ये आपल्याला करायच्या होत्या। ते म्हणजे 16 वर्षापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी कुसुमाग्रजांचं मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी पैसे दिलेले होते आणि त्याच्यानंतर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्राला देखील 10 कोटी रुपये दिलेले होते, पण दुर्दैवानं हे दोन्ही केंद्र सुरू होऊ शकली नाही। मी ज्यावेळी JNU मध्ये गेलो त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की मराठी अध्यासन केंद्रासाठी अजून 3 कोटी रुपयाची आवश्यकता आहे आणि ते 3 कोटी रुपये देण्याचं देखील मराठी भाषा मंत्रालयानं मान्य केलं। त्याच्यामुळे त्यांच्याकडे असलेले 2 कोटी आणि आम्ही दिलेले 3 कोटी असे 5 कोटी रुपये हे JNU मध्ये मराठी भाषेच्या अध्यासन केंद्रासाठी आपण देतोय आणि जे 10 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्रासाठी आणि विशेषतः MAचा सिलेबस सुरू करण्यासाठी JNU मध्ये जे दिले होते त्याचा शुभारंभ उद्या माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते होतोय आणि त्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या मराठीच्या सर्व चाहत्यांना आणि मराठी भाषिकांना आणि मराठी माणसांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की महायुतीचं सरकार फक्त मराठी भाषेवर राजकारण करत नाही तर मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे पोचली पाहिजे। JNU सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेचं अध्यासन केंद्र असलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास JNUच्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे। अशा पद्धतीची मराठीसाठी ज्यावेळी भूमिका घेते त्यावेळी आम्ही मराठीसाठी किती मोठं काम करतोय याची प्रचिती देखील महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आली असेल। एवढ्यापुरतं आपण थांबत नाही तर काश्मीरमध्ये देखील मराठी पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय हा मराठी भाषा मंत्रालयानं घेतलेला आहे आणि मला एक समाधान आहे की मी राज्याचा मराठी भाषा मंत्री असताना देवेंद्रजींच्या शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये JNU सारख्या मोठ्या दिल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र हे सुरू होतं। नगर विकास मधल्या विविध ज्या योजना आहेत त्यांना निधी उपलब्ध करून देताना कार्यक्रमाच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी अशा पद्धतीचे सूचना जे आहेत मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता नगर विकासच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांनी ताप लावला मला असं वाटत चर्चा सुरू आहे। आपण कसं आहे शब्दप्रयोग आपण केलेला आहे उधळपट्टी नाही त्याच्यामध्ये लिहिलंय ना फाईलवर असं लिहिलेलं नाहीये की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यात मंजुरी देण्यापूर्वी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो त्याला कुठेतरी ब्रेक लावला। मी तेच आपल्या प्रश्नालाच आदरानं उत्तर देतोय की फाईलवर असं कुठेही लिहिलेलं नाही की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल यावी। ही आपण तयार केलेली एक बातमी आहे, पण त्याच्यामध्ये मला असं काही वाटत नाही। त्याच्या मागच्या आणि पुढचा देखील इतिहास आपण सगळ्यांनी मिळून शोधला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करतायत, महायुती म्हणून काम करतायत। त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला, उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही असं सरकारमध्ये कुठेही होत नाही। तिघांचंही बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकासचं खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावतंय। मराठी भाषेच्या संदर्भात जो काही वाद सुरू आहे त्यावर राज्यपालांकडून सुद्धा टिप्पणी करण्यात आली आहे। भाषा द्वेषामुळे राज्याचं नुकसान होतं आणि मराठीवरून केली जाणारी मारहाण एका पद्धतीनं चुकीची असं काल राज्यपालांनी त्यांनी असंही म्हटलं की कोणी मला मारत असेल तर काही मी लगेच ती भाषा शिकेन असं नाही, असंही त्यांनी म्हटलं। नाही, राज्यपाल महोदयांनी जे मराठी भाषेबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्यांनी कधीही मराठी भाषेचा अनादर केलेला नाही। उलट राज्यपाल महोदय ज्या वेळी कार्यक्रमाला जातात त्यावेळी भाषण देखील मराठीतनं सुरू करतात, मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात। मला जे आमचे अमराठी बंधू आणि भगिनी आहेत त्यांना एवढंच सांगायचं की ज्या पद्धतीनं राज्यपाल महोदयांनी प्रयत्न केलेला आहे मराठी शिकायचा तसं प्रत्येकानं मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करावा आणि माझा विभाग देखील या सगळ्या लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्याचं कुठंतरी चांगलं नियोजन आम्ही करू। महायुतीचे महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येते, नेमका फॉर्म्युला आहे हा? नाही, फॉर्म्युला मी समन्वय समितीमध्ये शिवसेनेमार्फत आहे, पण अजून मला पण तो फॉर्म्युला माहिती नाही जो तुम्हाला कळलेला आहे। आज मी महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची भेट घ्यायला आलो होतो। आमच्या कोकणातला युतीच्या पदाधिकाऱ्यांचा
एक समारंभ मी मुंबईमध्ये आयोजित करतोय आणि त्या समारंभाला स्वतः ते कोकणचे असल्यामुळे, सिंधुदुर्ग पुत्र असल्यामुळे त्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं याचं निमंत्रण घेऊन मी आज त्यांच्या बंगल्यावर आलो होतो. आणि दुसरं काम होतं की जी आमची दर 15 दिवसानं समन्वय समिती असते राज्याची, ती समन्वय समितीची तारीख देखील निश्चित करण्यासाठी मी आलो होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही पुढच्या 15 दिवसात कोकणातल्या, रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या युतीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना, युवा पदाधिकाऱ्यांना, महिला पदाधिकाऱ्यांना बोलवून एक संवादाचा कार्यक्रम ठेवतोय आणि त्या संवादाच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांनी उपस्थित राहावं ही विनंती करण्यासाठी आज मी त्यांच्या बंगल्यावर आलो. मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे, कारण गणपती तोंडावर आहेत, रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. एकीकडे विरोधक असं म्हणतात की तुम्ही बोटीने घेऊन जाणार असं म्हणताय, परंतु रस्ते खराब आहेत मुंबई गोवा, तिकडून चाकरमानी जाऊ शकत नाही. मी एक महत्वाची मुंबई गोवा महामार्गामधली परिस्थिती सांगतो, कारण मी स्वतः या पावसाळ्यामध्ये 3-4 वेळा मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवेश केलेला आहे. 354 किलोमीटरची जी पूर्ण लेंथ आहे त्यातली रत्नागिरी जिल्ह्यातली 21 किलोमीटरची लेंथ फक्त शिल्लक आहे आणि तिथं खड्डे पडलेले आहेत. आणि विशेषतः 4.5 किलोमीटरची जी लेंथ आहे आरवलीपासून हातखंब्यापर्यंतची, त्याला प्रचंड पद्धतीनं खड्डे पडलेले होते. परंतु 354 मधला रत्नागिरी जिल्ह्यातला जो भाग आहे तो फक्त 21 किलोमीटर डॅमेज आहे, बाकी सगळा पूल सोडता सगळा तयार झालेला आहे. माझी कोकणवासियांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की रस्त्याचं काम रखडलंय, रस्त्याचं कामाला वेळ झालाय, हे देखील मला मान्य आहे, ते काय आम्ही नाकारत नाही. पण यावर्षी या थोड्याफार खड्ड्यांचा त्रास होईल, पण पुढच्या वर्षीपासून माझा कोकणचा माणूस, कोकणचा सुपुत्र जो चाकरमानी म्हणून मुंबईला राहतो, तो अतिशय सुखकर मार्गानं 3.5 तासामध्ये पनवेलमधनं रत्नागिरीला पोहोचू शकतो आणि 5 तासामध्ये सिंधुदुर्गला पोहोचू शकतो. अशा पद्धतीचा रस्ता तयार होईल हा माझा विश्वास आहे. महिनाभरापासून समन्वय समितीच्या माहितीच्या बैठका होत आहेत. आजच एक बातमी सुद्धा समोर आली की महामंडळांचं वाटप जे आहे ते अंतिम झालेलं आहे, त्यावर काय सांगाल? मी मगाशी त्याचं उत्तर दिलं की मी त्या समन्वय समितीमध्ये आहे. मी आणि शंभूराज देसाई हे शिवसेनेमार्फत आहोत. पण समन्वय समितीमध्ये जो तुम्ही 44, 33, 22 हा जो काय 40 असं काय बरोबर ना, 44, 33, 23 हा जो रेशो काढलाय, हा कुठच्या सूत्रांनी तुम्हाला माहिती दिली माहिती नाही, पण ती माहिती समन्वय समितीमध्ये कुठं चर्चाच न झाल्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. पण माझ्या अप्रोक्ष समन्वय समिती झाली का हे मी तपासून बघेन. नक्की महिन्याभरामध्ये महामंडळाचं वाटप होईल. आमचा रेशो देखील ठरेल. ऑब्व्हियसली बीजेपीचे आमदार जास्त असल्यामुळं काही महामंडळ बीजेपीला जास्त मिळतील. 2 नंबरला आम्ही असू आणि 3 नंबरला एनसीपी असू. मित्रपक्षांना देखील बरोबर घेऊ. 1 महिन्यामध्ये हे वाटप जाहीर होईल आणि मला असा अंदाज आहे की नेते मंडळी जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या आणि महानगरपालिकेच्या अगोदर ही महामंडळ आपल्या पदाधिकाऱ्यांना, आमदारांना जाहीर करतील. आज अंजली दमनी यांनी सावली बार जो आहे त्याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी त्या पोहोचल्या होत्या. त्यांचं असं म्हणणं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप होऊन सुद्धा केवळ FIR नोंदवण्यात आलाय, तो सुद्धा राजकीय अँगल या प्रकरणाला मिळालाय. म्हणून मुख्यमंत्र्यांना आपण निवेदन देणार आहोत. पोलिसांकडनं मात्र अद्यापही कठोर अशी कुठलीही कारवाई केलेली नाही. या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे. ते मुख्यमंत्री देखील आहेत, गृहमंत्री देखील आहेत. ते या संदर्भामध्ये योग्य ते कारवाई करतील आणि योग्य तो संदेश संबंधितांना देतील. अनिल परब जे आहेत ते सगळे डॉक्युमेंट घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. ज्या पद्धतीने योगेश कदम यांच्यावरती मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक नागरिकांचे आहेत, तसे आमदारांचे देखील आहेत. अनिल परब साहेबांचं जे काय म्हणणं असेल ते मुख्यमंत्र्यांना ते भेटणार असेल तर मुख्यमंत्र्यांकडे देतील आणि मुख्यमंत्री त्याच्यावर तपास करतील आणि योग्य ती भूमिका घेतील. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो कुठेतरी महायुती घेत नाहीये, अभय कुठेतरी दिला जातो महायुतीकडून त्यांना, तर शेतकऱ्यांबाबत अशी वक्तव्य केली असं विरोधकांचं. काल त्यांनी स्पष्टीकरण द्यायला जी प्रेस घेतली होती त्यातही त्यांनी 2 वादग्रस्त दिले. राजीनामा त्यांचा घेणं न घेणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अजितदादांचा प्रश्न आहे. पण त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कुठेही शिवसेना सहमत नाही. ते माझे ज्येष्ठ सहकारी आहेत. तरी देखील रमी खेळतानाचा विषय जो होता तो क्लॅरिफिकेशन देत असताना की मी काही विनयभंग केला नाही, मी काही दरोडा टाकला नाही, हे बोलणं शासन, या सगळ्या गोष्टी त्यांनी जे बोलले त्याचं समर्थन आम्ही काही करत नाही. परंतु त्यांचं काय करायचं, चांगलं करायचं, वाईट करायचं, त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा हे शेवटी अधिकार माननीय
अजितदादांना आहेत. अजितदादा योग्य तो निर्णय घेतील. भेट देखील घेणार आहेत अजित पवारांची जाऊन त्या नाही, याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी स्पष्ट राष्ट्रवादीची भूमिका केलेली आहे की विरोधकांनी एखादी मागणी केल्यानंतर त्याचं पालनच सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे अशातला भाग नाही. कोकाटे साहेब अजितदादांशी बोलतील आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय व्हायचा तो होईल. अनिल परब वारंवार जे आरोप करतायत नदीतला गाळ काढण्याचा जो प्रकार असेल त्यामधनं वाळू उपसा करण्यात आलेली आहे, सावली बार आहे, हे दोन प्रकरणं घेऊन त्यांनी गृह राज्यमंत्री जे आहेत कदम त्यांच्यावरती ज्या प्रकरणामध्ये वारंवार मागणी ते करतायत. नाही, मला असं वाटतं की ज्या प्रकरणामध्ये चौकशी मागितलेली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे आणि विशेषतः गाळाचा विषय माझ्या जिल्ह्यातला आहे, मग चौकशी चालू असताना पालकमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं योग्य नाही. नगरविकास आणि नियोजन विभागाच्या निधीवर झालं आहे की या सगळ्या गोष्टी याआधी फायली मुख्यमंत्र्यांकडे जातच होत्या, पण नगरविकास करणे काही अतिरिक्त निधी वळवला जातो होण्यासंदर्भातला स्टँड घेतला गेलेला आहे. कोणत्या निकष नाही, मी आधी काय स्टँड घेतलाय ते विचारून बघतो, तो का घेतलाय हे पण विचारून बघतो, तो कशासाठी घेतलाय ह्याची खात्री करून घेतो आणि मग उत्तर देतो. आज तुमची जी बैठक होणार आहे शिंदे साहेबांची उपस्थितीत, बेसिकली याच्या मागचा अजेंडा काय? नाही, दर 15 दिवसानं आम्ही केलेल्या कामाचा आढावा माननीय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. आम्ही मंत्री म्हणून काम करत असताना संघटनेसाठी किती वेळ दिलेला आहे हे देखील ते पाहत असतात. संघटनेच्या कार्यक्रमाला आम्ही किती उपस्थित राहिलोय हे देखील माहिती घेत असतात. आम्ही त्या 15 दिवसामध्ये आमच्या जिल्ह्यात किती वेळा गेलोय, आमच्या मतदारसंघामध्ये किती वेळा गेलोय, बाजूच्या मतदारसंघामध्ये किती काम केलंय आणि महाराष्ट्राचा दौरा किती केलाय याची देखील ते माहिती घेत असतात. त्याच्यामुळे ही बैठक ही आमची आढावा घेण्यासाठी असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.